नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, शरीर, हेल्थ, आरोग्य हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला छोटे मोठे आजार प्रत्येकालाच कधी ना कधी हे होतच असतात. व्हायरल इन्फेक्शन हा त्यातला सगळ्यात कॉमन आजार आहे. पावसाळ्यात हे व्हायरल इन्फेक्शन जास्त पसरतात. पण काही आजार असे असतात ज्यांचा परिणाम हा फक्त आपल्या शरीरावर आणि आरोग्यावरच होत नाही, तर त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर, मेंटल हेल्थवरती सुद्धा होत असतो. कोरोनामध्ये आपण पाहिलंय की बरेच लोक हे कोरोनाने कमी, पण त्यांच्या मानसिक धक्क्याने जास्त नुकसान केलेलं आहे. अशातलाच एक आजार म्हणजे HIV, एड्स म्हणून तो जास्त ओळखला जातो. पण एड्स हा आजार होतो HIV व्हायरसमुळे. देशात इतकी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे, ज्यामुळे अख्खा देश सगळीकडे खळबळ उडालेली आहे. एकत्रच तब्बल 7,000 जणांना HIV लागण झाल्याचं दिसून आलंय. दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे हे 7,000 विद्यार्थी श्रेणीतले लोक आहेत. म्हणजे 18 ते 25 वयोगटातल्या या 7,000 जणांना HIV लागण झाल्याचं समोर आलेलं आहे. विद्यार्थी दशेत असलेले हे सर्वजण, म्हणजे 18 ते 25 वयोगटातले हे सर्वजण, यांना HIV लागण झाली नेमकी कशामुळे, काय कारण आहे त्याच्या मागे, कुठून ही माहिती आली आणि आता त्याच्यावरती समोर काय पावलं उचलले जात आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओतनं घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, HIV ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस असं या व्हायरसचं नाव आहे. या व्हायरसची लागण झाल्यानंतर हा व्हायरस आपल्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती जी असते, त्या रोगप्रतिकारक शक्तीवरतीच अटॅक करतो, हल्ला करतो. त्याच्यामुळे आपल्या शरीराची इतर छोट्या मोठ्या रोगांना सामोरं जाण्याची किंवा त्यांच्याशी लढण्याची जी शक्ती आहे ती कमी कमी होत जाते. HIV व्हायरसची लागण झाल्यानंतर इतर व्हायरल इन्फेक्शन्स किंवा कोणतेही आजार जेव्हा होतात, मग त्याचा जास्त गंभीर परिणाम आपल्या शरीरावरती होऊ लागतो. कारण या HIV व्हायरसने आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती कमी केलेली असते. हीच असते HIV व्हायरसची लागण. आणि या लागणीचा सर्वात गंभीर आणि शेवटचा टप्पा, त्या टप्प्याला म्हटलं जातं एड्स. मित्रांनो, कर्नाटकातील 7,000 विद्यार्थ्यांना या HIV लागण झाल्याचं समोर आलेलं आहे. कर्नाटक हे देशातील 3ऱ्या क्रमांकाचं एड्स बाधित राज्य आहे. असा अहवाल समोर आलेला आहे की कर्नाटकात एकूण 2,60,000 लोकांना HIV एड्सची लागण झालेली आहे आणि त्यातील 2,05,000 लोकांवरती उपचार सुरू आहेत. पण याच 2,60,000 55,000 लोकांना आपल्याला एड्सची लागण झाली आहे याची माहिती सुद्धा नसल्याचं समोर येत आहे. आता तरुण वर्गातील विद्यार्थी यांना HIVची लागण कशामुळे व्हावी? आता HIVची लागण साधारणपणे 4 कारणांमुळे होत असते. एक म्हणजे HIV बाधा झालेल्या व्यक्तीच्या रक्ताच्या संपर्कात येण्याने, HIV बाधित व्यक्तीवरती वापरलेल्या सुया, इंजेक्शन्स याचा वापर दुसऱ्या व्यक्तीवर केल्याने, गर्भवती मातेला जर HIV बाधित ती असेल तर तिला होणाऱ्या अपत्याला त्याची बाधा होऊ शकते. आणि चौथा मार्ग म्हणजे असुरक्षित शरीर संबंध प्रस्थापित करणे. या 4 गोष्टींमुळे HIVची लागण ही मनुष्य प्रजातीत होत असते. आता या 7,000 विद्यार्थ्यांना यापैकी नेमक्या कशामुळे लागण झालेली आहे यावरती सध्या संशोधन सुरू आहे. याचा तपासणी वगैरे सुरू आहे. पण कर्नाटकातील विश्वेश्वरय्या युनिव्हर्सिटीने सध्या आदेश दिलेले आहेत. अर्थात हे आदेश सरकारने काढलेले आहेत की युनिव्हर्सिटी, त्याच्याशी संलग्नित कॉलेजेस आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तातडीने HIV तपासणी सुरू करा. विद्यार्थ्यांची HIVची तपासणी सुरू करा. त्यासोबतच HIV बद्दल काउन्सिलिंग, समुपदेशन
हे सुद्धा सुरू करण्याचे आदेश कर्नाटक सरकारने दिलेले आहेत. आता यामध्ये अडचण ही आहे की HIV ची टेस्ट करणं सुद्धा अतिशय लज्जास्पद किंवा तत्सम प्रकाराचं समजलं जातं. त्यामुळे HIV ची तपासणी करणाऱ्या विद्यार्थ्याची माहिती, नाव, त्या टेस्टचा रिझल्ट, रिपोर्ट हे सगळं काही गोपनीय ठेवण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत. शिबिरं वेगवेगळी आयोजित करून त्यामध्ये मग HIV ची तपासणी करा, त्यामध्ये समुपदेशन करा, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा, अशा प्रकारचं काम आता कर्नाटक सरकारने सुरू केलेलं आहे. 7,000 विद्यार्थी, तरुण वयातील लोक यांच्या HIV बाधित असण्यामागचे कारण नेमके काय असू शकतात याबाबत संशोधन जरी सुरू केलेलं असलं तरी ही कारणं, आपण जी 4 कारणं बघितली आहेत त्यापैकी कुठलं कारण नेमकं असू शकतं हे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की आपलं मत व्यक्त करा. मित्रांनो, एड्स किंवा HIV हा फक्त संपर्कात येण्याने होत नाही. एड्स बद्दल इतकं सेन्सिटिव्ह असण्याचं कारणच मुळात हे आहे की एड्सची लागण होण्यामागचे जे 4 कारण आहेत त्यातलं फक्त एकच कारण हे प्रचलित आहे, सर्वांना माहिती आहे, ते म्हणजे असुरक्षित शरीर संबंध, अनप्रोटेक्टेड सेक्स. या कारणाभोवतीच हा एड्स आणि HIV हा फिरत असतो. जर तुम्ही एड्सची उत्पत्ती जर बघितली तर ती मध्य आफ्रिकेतनं चिंपांझी आणि दुसऱ्या एका प्रजातीतील वानरामधनं मनुष्यांमध्ये आलेली आहे. संशोधक असं म्हणतात की या चिंपांझी आणि वानराचं त्यांची शिकार करून त्यांचं मांस खाण्याच्या सुमारास त्या वानराच्या रक्ताशी मनुष्याच्या रक्ताचा संबंध आला असेल. त्यामुळे त्याच्या रक्तातले व्हायरस जे आहेत ते मनुष्याच्या शरीरात त्यांनी प्रवेश केला आणि मग हे HIV संक्रमण जे आहे ते मनुष्यांमध्ये पसरत गेलं. अन्यथा त्या अगोदरपर्यंत हे फक्त आफ्रिकेतील काही वानरांमध्ये आणि चिंपांझीमध्येच बघण्यात आलेलं होतं. पण रक्ताचा संपर्क, इन्फेक्टेड सुया आणि इंजेक्शन्स याच्या वापराने सुद्धा HIV पसरत असतो. याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही, त्या एकाच कारणाकडे जास्त लक्ष दिलं जातं. त्यामुळे HIVच्या बाबतीत प्रचंड गोपनीयता बाळगावी लागते. HIV बाधित व्यक्तीला सुरुवातीला सर्दी, खोकला, घशात खवखवणे अशा प्रकारचे त्रास होतात. फ्लू टाईपचे लक्षणं दिसायला लागतात. पण त्यानंतर मात्र त्याचं वजन झपाट्याने कमी होणे, अतिशय जास्त अशक्तपणा ही लक्षणं दिसायला लागतात. वजन जेव्हा झपाट्याने कमी व्हायला लागतं तेव्हा ती स्ट्रॉंग शक्यता दिसून येत असते. पण HIVची बाधा हे HIV बाधित व्यक्तीच्या सोबत राहणं, संपर्कात राहणं, स्पर्श करणं याच्याने पसरत नाही. हे आपण वारंवार बघितलेले, सरकार सुद्धा टीव्हीवरती जाहिराती देत असतं. जी 4 कारणं आपण बघितलेली आहेत त्याच कारणांनी HIV विषाणू हा पसरत असतो. मित्रांनो, आजार होणं, प्रिकॉशन, त्याच्याबद्दलची काळजी घेणं हे सर्व तर आपण करायलाच पाहिजे. पण आजार बाधा झाल्यानंतर, आता एड्सवरती असं रामबाण औषध नाही की मुळासकट कोणाला एड्सची लागण झाल्यानंतर ती संपवू शकतो. पण अशा ट्रीटमेंट नक्कीच उपलब्ध आहेत की ज्याच्यामुळे एड्सची बाधा झाल्यानंतर सुद्धा त्या ट्रीटमेंटद्वारे बाधित व्यक्ती हे मोठा काळ जिवंत राहू शकतो, हेल्दी सुद्धा राहू शकतो आणि मग त्याच्याद्वारे एड्सचा प्रसार होण्याची शक्यता सुद्धा कमी करण्यात येते. पण हे सुद्धा तितकंच सत्य आहे की HIV एड्सवरती सध्या मुळासकट नष्ट करण्याची कुठलीही उपचार किंवा औषधं उपलब्ध नाहीत. त्यांना रोखण्याचे, त्या विषाणूचा प्रभाव कमी करण्याचे औषधं आणि उपचार मात्र उपलब्ध आहेत. त्याद्वारे बाधित व्यक्ती हा एका मोठ्या काळापर्यंत त्याच्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. मित्रांनो, हा धक्कादायक प्रकार भारतात जेव्हा समोर आला तेव्हा एकच खळबळ उडालेली आहे. सरकारने, कर्नाटक सरकारने तातडीचे आदेश जारी केलेले आहेत. कॉलेज आणि युनिव्हर्सिटीजमध्ये तपासणी शिबिरं सुरू करण्यात आलेली आहेत, समुपदेशन शिबिरं सुरू करण्यात आलेली आहे आणि या तरुण पिढीला या अशा रोगापासून वाचवण्यासाठी आवश्यक ते सर्व पावलं कर्नाटक सरकार उचलत आहे. इतर राज्यांमध्ये सुद्धा या बाबतीत काय परिस्थिती आहे, तरुण वर्गात या रोगाचा खरंच प्रसार वाढतो आहे का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरतंय. कारण कर्नाटक सरकारने उचललेल्या
ज्या पावलांच्या पार्श्वभूमीवरती इतर राज्य सुद्धा अशी पावलं उचलतील का, असे तपासणी शिबिर सुरू करतील का, हे सुद्धा पाहावं लागेल. परंतु हा अतिशय गंभीर प्रकार आहे, अतिशय खळबळजनक प्रकार आहे. एखाद्या रोगाचा असा साथीच्या रोगाप्रमाणे प्रसार होणं हे खरंच अत्यंत धोक्याचं मानलं जात आहे. मित्रांनो, या सर्व प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे नक्कीच कमेंटमध्ये कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.